देशी बनावटीचे रिव्हॉल्वर जवळ बाळगणाऱ्या आरोपितास अटक करण्यास पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश। पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18/4/2024 रोजी 5:30 वाजताच्या सुमारास जाबरपाडा पेल्हार गाव नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणी एक इसम रिव्हॉल्वर घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारांमार्फत प्राप्त झाली होती। सदर बाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र वनकोटी यांना सदर माहिती दिली असता त्यांनी बातमीची सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश व सूचनापर मार्गदर्शन केले होते। सदर आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे व पथक यांनी सापळा रचून बेकायदेशीर अवैध अग्निशस्त्र बाळगणारा इसम इरफान अजवर खान वय 27 वर्ष नालासोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर यास ताब्यात घेऊन त्याची 2 पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 35,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले असून सदर बाबत पेल्हार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 413/2024 भारतीय हत्यार कायदा 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 3713135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कामगिरी श्री जयंत बसबळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 विरार, श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जितेंद्र वनकोटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेल्हार पोलीस ठाणे, श्री कुमार गौरव धादवड पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग, शकील शेख पोलीस निरीक्षक प्रशासन, पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार रवी वानखेडे, किरण आव्हाड, संजय मासाळ, राहुल करपे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील सर्व नेमणूक पेल्हार पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।